आपण आत्ता संवादी कवितांबद्दल बोलत होतो. खूप सुंदर सादरीकरण आणि कविता तर प्रश्नच नाही. आणि नुकताच आत्ता तुमचा चोरकप्पा कविता संग्रह आलेला आहे. हो. आणि त्याला अभिराम भडकमकरांची प्रस्तावना पण खूप हो. सुंदर प्रस्तावना त्यांनी दिलेली आहे. होय. आणि त्यातल्या कविता म्हणजे तुम्ही मला वाटतं खूप आधी लिहिलेल्या आहेत त्या सगळ्या कविता. तर त्या कवितांबद्दलही थोडं सांगा आणि त्या कविता संग्रहाबद्दल पण थोडं सांगा. आणि काव्यप्रकाराबद्दल, एकूणच काव्यप्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं? किंवा आत्ताचं जे काय सुरू आहे, कविता आणि नवकवी वगैरे, तर ह्याच्याबद्दल एकूण काय वाटतं तुम्हाला? हे तुम्ही सांगा. ही कविता अतिशय गांभीर्याने घ्यायचा असाच प्रकार आहे तो. प्रश्न कारण मुळात कसं आहे की फार मोठं तत्वज्ञान तुम्हाला कमीत कमी शब्दात दाबून आणायचं. म्हणजे जितकं आपण कविता म्हणजे स्प्रिंग जसा जेवढा दाबू तेवढा तो तितका उसळतो. कविता हा असा प्रकार आहे जेवढं आपण कमीत कमी शब्दात म्हणजे ठासून भरू तर तो अर्थ असा उसळून वाचकाच्या मनात त्याचे तरंग निर्माण होऊ शकतात. म्हणजे इतकी ताकद म्हणजे बारूद आहे ती. जेवढी ठासून भरू तेवढं ते त्याचा धमाका त्याचा आवाज मोठा होऊ शकतो. त्यामुळे फार गांभीर्याने लिहिण्याचा प्रकार आहे. असं आज या वळणावर इतकी वर्ष कविता अभ्यासून मला वाटायला लागलं. माझ्या कवितेबद्दल प्रामुख्यानं बोलायचं तर मला एकूणच म्हणजे एक नाटककार असल्यामुळे थोडंसं तरी या रियाजातून म्हणजे इतरांच्या संवेदनां म्हणजे शिरण्याचा त्यांच्या मानसिकतेत शिरण्याचा एक थोडासा रियाज झाला. त्याच्यामुळे मी माणूस हाच माझ्या अभ्यासाचा आणि माणूस आणि त्याचे अनुभव हाच माझ्या एकूण अनुभवाचा आणि लेखनाचा विषय झाला. त्यामुळे कारण तुम्ही मला एकदा आपण बोललो होतो की तू माणसं वाचायला शिक. हा, हे वाक्य तुमचं माझ्या मनात कोरलेलं आहे. हा हा हा. तर त्यामुळे मी म्हणजे असं म्हटलं जातं की बा याच म्हणजे या जीवनाचं चित्र यांनीच करायचं, त्या जीवनाचं चित्र त्यांनीच करायचं. मला वाटतं असं कोणतंही बॅरियर नसावं कलावंताच्या संदर्भात. मी म्हणजे कलावंत कसा असतो, तो एकाच वेळेस श्रीमंत असतो, गरीब असतो, तो एकाच वेळेस कारखानदार असतो, तो एकाच वेळेस म्हणजे माल वाहणारा एखादा सामान्य कष्टकरी पण असू शकतो. कारण विविध म्हणजे जगात प्रत्येक गोष्टी तुम्ही ते करूनच ते अनुभव घेऊनच तुम्ही लिहाल असं नाही. पण त्याच्या संवेदना समजून घेण्या इतपत जर आपली संवेदनशीलता असेल तर ते तुम्ही सगळं ग्रहण करू शकता आणि लिहू शकता असं मला वाटतं. तुला जाणवत असेल अनेक वेगवेगळ्या कविता म्हणजे तू बऱ्याच कविता माझ्या वाचल्या आहे. म्हणजे इतक्यात एक कविता मी मला वाटतं तू वाचली ती की बघ निवृत्त झाला असतो तो आणि पेपर वाचत असतो आणि तो म्हणतो आता मी ती म्हणते त्याची बायको की आता मी थकली आणि हे म्हणजे आता माझ्याच्यानी नाही होत बाबा. तर तो म्हणतो राहू दे आता मी सगळं करेल. तर ती म्हणते असू दे आहे माझ्यात ती ताकद. हा पण म्हणजे ही कॉम्प्लिमेंटचीच मला गरज होती फक्त मी करायला सक्षम आहे. हा छोटा अनुभव आहे पण तो अनेकांच्या जवळचा वाटला अनेकांना की बस स्त्रीला तिने केलेल्या कामाची नोंद बाकी ती करायला तयार आहे पण त्याचं कुठेतरी कॉम्प्लिमेंट घेणं महत्वाचं. असे अनेक छोटे छोटे म्हणजे छोटे प्रसंग असो मोठे प्रसंग असो ते जसं मला सुचेल ते म्हणजे त्यातलं नाट्य गवसलं आणि ते छोटंसं असेल म्हणजे त्याचा आशय जरी मोठा असेल आणि पण ते छोट्या ह्याच्यात मांडता येत असेल तर मी ते कवितेत मांडायचा प्रयत्न करतो. ती आणि अशीच कविता ती पण आहे ना, चेपू दे पाय. हो हो हो, चेपू दे पाय. ती घेता येईल का एखादं कडवं? हो घेता येईल न घ्यायला काय. घ्या ना. कसं आहे की आपल्या म्हणजे गेल्या पिढीपर्यंत तरी म्हणजे आता आज बराचसा नवशिक्षितांमध्ये समाज बदलतो आहे. स्त्रीला मान मिळतोय म्हणजे बाबा स्त्री काम करत असेल तर मी पण काम केलं पाहिजे, पुरुषांनी पण केलं पाहिजे, हातभार लावला पाहिजे. ही भावना निश्चित चांगली आहे आणि त्या समानतेच्या दिशेने आपण जातोय. पण तरी अनेक घरांमधून हे जाणवतं की बा मी नोकरी करतो ना तर मग मी काही करणार नाही घरात, ते सगळं तू पाहिलं पाहिजे. तर ही पुरुष म्हणजे त्यामुळे स्त्रियांची पण तशीच मानसिकता तयार होते आणि मग बा म्हणजे पुरुषाला काही झालं तर बायको त्याची सेवा करेल. पण स्त्रीला काही झालं तर मात्र आपण सेवा कशी करायची वगैरे असा भाव अजूनही असतो. असा एक माणूस आहे त्या कवितेमध्ये. हा आणि आता त्याची बायको आजारी आहे, वृद्ध आहे आणि तिनं आयुष्यभर जे काही केलं घरासाठी त्याच्यासाठी त्याची जाणीव आता त्याच्या मनात आहे आणि त्याला वाटतं आपण हिची सेवा करावी. पण आयुष्यभर जी ती सेवा घेतलीच नाही तिला मात्र ते जरा संकोच वाटतो त्याचा. तेव्हा ती नको नको म्हणते. तर तिथून ती कविता सुरू होते
चेपू दे पाय, संकोच कसला. काही राग आहे का मनात? असल्यास काढून टाकू. आता रागवून काही फायदा आहे का? हो म्हणजे चुका झालात ना, नाही कोण म्हणतं. म्हणजे एकदा हात उगारलाय आणि एकदा ताटही भिरकावलं अंगावर. अहंकार अहंकार कोण निवळ वाटायचं आपण कमावतोय घर, आपल्या मर्जीनं चालायला हवं. आणि हो, असंही वाटायचं हिच्यापेक्षा चांगली मिळाली असती आपल्याला. पण पण हे तेव्हाच. आता असं नाही वाटत. बरं, शपथ, तुझी शपथ, चेपू दे पाय, संकोच कसला. खूप सुंदर आहे. तशीच ती लेकीची आंघोळ, ती पण खूप छान आहे कविता. हो, हा, ती पण खूप सुंदर कविता आहे. पण या क्षणी ती हो नाही आणि आहे, मोठी पण कविता आहे. हो, खूप मोठी कविता आहे. अशाच संवादी कविता आहेत. आणि आपण उपक्रमाचं जे हे केलं होतं, म्हणजे तुम्हाला काव्य प्रकाराबद्दल काय वाटतं असं मी म्हटलं होतं, आणि नवीन लेखकांना तुम्ही म्हणजे कसं बघता? नाही, मला मला माझं स्वतःचं मत असं आहे की ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला काम करायचं आहे त्या क्षेत्राचा भरपूर अभ्यास करा. म्हणजे कविता लिहायची असेल तर भरपूर 100, 150, 200, 400 असे कविता संग्रह वाचून काढा. त्याच्यामध्ये तुडुंब भिजा. मग तुम्ही म्हणजे नुसते हात जरी हलवले तरी तुषारच बाहेर पडणार आहे. म्हणजे स्वतः असं भिजा. म्हणजे एखादा पक्षी जसा पाण्यात भिजतो आणि मग पंख फडकवले फडफडतो तेव्हा जसे तुषार उडतात, तसं भिजणं महत्वाचं आहे. ते भिजलं की सगळं सहजच घडत जातं. म्हणजे ती तुम्हाला प्रसन्नच होते असं मला वाटतं. म्हणजे मी काही खूप मोठा अधिकारी पुरुष नाही, पण जो काही अनुभव घेतला त्यावरून मला असं सांगावं असं वाटतं. इतक्या वर्षांचा अनुभव आहे. एक कारण मी हे स्वतः केलं म्हणून जेव्हा मी वाचायला लागलो म्हणून लगेच नाही लिहिलं. मी किमान 15 वर्ष तरी वाचतच नाही. सारखा तो अभ्यास केलेलाच आहे. हा, त्याच्यामुळे मी कसं आहे की म्हणजे गमतीने आहे, पण आपली कविता लिहिण्या अगोदर इतर ज्येष्ठांच्या कवितेवर प्रेम करायला शिका. तर म्हणजे तुम्ही कवितांवर खरं प्रेम कराल. आपल्याच कवितांवर प्रेम करायला लागलं तर आपण इतरांच्या कवितेपासून दूर राहू. आणि जर आपण दूर राहत असू तर आपल्याला कवितेतले जे मार्ग आहेत, ज्या गुहा आहेत, ती अलिबाबाची गुहा नाही सापडू शकत असं मला वाटतं. कारण ज्येष्ठांनी जे काही केलं आहे, म्हणजे त्यांनी इथपर्यंत आणून दिलंय, आपल्याला पुढे न्यायचं आहे. आपल्याला पुढे आणखी मोठा पर्वत तयार करायचा आहे. पण त्याच्यासाठी त्यांनी काय काम केलं हे मात्र आपल्याला जाणून घ्यावे लागतंय. म्हणजे अक्षरांची रचना किंवा वृत्तात लिहिणे असो, किंवा अक्षरांची रचना असो, किंवा संख्या असो, तर हे जे काय आहे, तर ह्याच्यात बांधून न राहता त्याच्यातला आशय महत्वाचा आहे, त्याचा गाभा महत्वाचा आहे. खूप आहे. म्हणजे हा सतत अभ्यासाचाच भाग, अभ्यासाचाच विषय आहे तो. पण खूप आहेत. पण त्यातल्या वाटा आणि वळणं दिसायला लागतात. कारण म्हणजे एखादा ज्येष्ठ कवी होतो, आयुष्यभर जेव्हा तो साधना करतो, तर त्याच्या अनेक म्हणजे लिहिता लिहिता त्यांनी अनेक गोष्टी केल्या जातात. त्याला त्या सुचल्या आहेत, त्यांनी ते लिहून ठेवल्या आहेत. ते त्याला कसं सुचलं, अरे ही अशी वाट आहे, म्हणजे अशा ठिकाणी असा शब्द वापरलाय, किंवा ह्या साधनेतूनही जसा एखादा गायक एखादी वेगळी स्थान मारून घेतो जी त्याच्या गुरुनी शिकवली नाही, पण त्याचा मेंदू आणि गळा तयार झाल्यानंतर त्याच्या मनामध्ये ती स्वर साधना, स्वरावली निर्माण होते आणि तो एखादी तान वेगळीच मारून जातो. तर ही तान जेव्हा वेगळी मारतो तेव्हा प्रेक्षक श्रोते आनंदतात. तसं कवीचं आहे की बा असं लिहिता लिहिता त्याला एखादा वेगळा शब्द सुचून जातो, वेगळी ओळ येऊन जाते, नवीन शब्द तयार होते कधी कधी. कसं आहे की बा कलावंत हा ज्या क्षणी तो लिहित असतो त्या क्षणापुरताच तो कलावंत असतो. खरं तर एरवी तो सामान्य माणूस असतो. एखादी वीज शिरावी तारेतून आणि बल्ब जळावा, बटन बंद केले की बंद व्हावं, तसं ती प्रतिभा जी संचरली आहे त्या क्षणात ती वेगळं काहीतरी देऊन जाते तुम्हाला. तेव्हा नंतर लिहिल्यानंतर आपल्यालाच वाटतं अरे ही ओळ सुचली कशी आपल्याला. त्याचं गम्य, त्याचं विश्लेषण आपणही करू शकत नाही, पण ती त्या क्षणी उजळली असते. कारण आपला देह उजळला असतो, आपली प्रतिभा उजळली असते, म्हणून ते सगळं घडत असते. पण ही वीज निर्माण करण्यासाठी जे सन्नित्र आहे, संयंत्र म्हणू किंवा जो कारखाना, तो मात्र या रियाजातून जातो. म्हणून त्या वाचनातून, भरपूर वाचनातून त्या वाटावळणा कळून जाणून घेणं महत्वाचं आहे असं मला वाटतं. आता तुमचं प्रोफेशन तसं पाहिलं तर बँक, आणि ती सुद्धा स्टेट बँक. की तुम्ही म्हणालात मगाशी की मानवर करायला सुद्धा वेळ मिळत नाही. मग अशा सगळ्या
वातावरणात, बिझी शेड्यूलमध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टींसाठी कसा काय वेळ काढला, आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला स्मिताचा कसा काय सहभाग लाभला म्हणजे? हो आहे ना खरं त्याचा. मी तुला खरं सांगतो, म्हणजे हां. काही गोष्टींकडे दुर्लक्षच करायचं. म्हणजे जसं मी नाटक लिहायचो ना त्या काळात, तर मी 40-40 दिवस सुट्ट्या काढल्या. अच्छा. हां. पण कविता मात्र म्हणजे जसं आता बँकेचं काम संपलं तर तिथेच काही वेळ बसून मी लिहायचो. मी हे जेव्हा आपल्याकडे साहित्य संमेलन झालं आणि ते स्वागत गीत जे हो लिहिलं, हो तर ते 500 मुलींनी वगैरे हो गायलं हो, छान. गायलं. हां, खूप तो सुंदर आनंद झालं आहे. होतं हां. ते. तर हृदयानं ते गाणं मी पूर्णतः म्हणजे एक एक कडवं मी बँकेतलं काम संपल्यानंतर लिहिलंय तिथे ते. हो हो. किंवा शेवाळकरांना समर्पित इथे एक विदर्भ साहित्य संमेलन झालं. ती शेवाळकरांवरची पूर्ण कविता मी बँकेत म्हणजे लंच मध्ये जो वेळ मिळायचा त्याच्यात, किंवा थोडासा वेळ असेल कधी गर्दी कमी असेल वगैरे, तर त्या काळात लिहिलंय. म्हणजे ते तुमच्या हा, पण ते फार डोक्यामध्ये त्रासदायक व्हायचं. म्हणजे कसं की हा. काम करता आणि नंतर कोर बँकेत जेव्हा झालं ना, तेव्हा मग कसं की ते डोक्यात ते ठेवणं आणि काम एका, नाही. कारण कुठेही अमाऊंट हो, म्हणजे हो. देशात म्हणजे एका ठिकाणाहून कलकत्ता मुंबई प्रश्न. कुठेही अमाऊंट जाऊ शकत होती. हम्म. तर पण असं चालत राहायचं, मात्र ती प्रोसेस चालत राहिली. बरेचदा तुम्ही म्हणजे आपण ज्यावेळेस कधी बोललो असेल की कुठे कार्यक्रमात इकडे तिकडे, त्यावेळेस पण तुम्ही ते सांगितलं होतं की कधी कधी बँकेत मध्ये एखादं कॅरेक्टर असं येतं की त्याच्यावरून पण ती हो, ते सुचते आपल्याला. माणसं खूप दिसत राहिली खूप तिथे, दिसत वेगवेगळ्या राहिली. वयाची. हां. आणि अर्थात सगळी माणसं नाही, पण त्यातलं एखादं वैशिष्ट्यपूर्ण एखादं आलं तर ते मात्र मनात राहायचं. हो ना. तर त्याचा उपयोग होत राहतो. होत राहतो. तर ते असा उपयोग म्हणजे मला वाटतं सगळ्याच साहित्यिक जे लिखाण करतात त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या व्यक्तिमत्वांकडे ते जरा बारकाईने भिंग लावून बघतच असतात, जर वेगळं जाणवलं काही तर. म्हणून याच्यातूनच वल्ली मिळत जातात, नाही का. म्हणजे सामान्य माणसात एक वेगळेपण असते, काही जणांमध्ये वैशिष्ट्य, त्यांचं बोलणं चालणं विचार करणं, यातून एक वल्ली आणि लेखनाला एक असं व्यक्तिमत्व मिळत असतं.